हॅलो. तर संध्याकाळचं सत्र पहिल्या फेरीमधील ही तिसरी लढत आहे. डिसायडर मॅच आहे. इथून एक ट्रॉफी निश्चित होणार आहे आणि त्याचमुळे नांदगाव विरुद्ध मुरबी या लढतीला मात्र विशेष महत्त्व प्राप्त झालंय. बामणडोंगरी संघाला पराभूत केलं होतं चांभारलीनं आणि चांभारलीला पराभूत केलं नांदगावनं. नांदगाव संघ पाहूया सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकणाऱ्या मुरबी संघाच्या विरोधामध्ये 2 हात करेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले ती पियुष स्मृती युवा स्पोर्ट्स नांदगाव टीम कडून. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय हवेत आहे. संधी आहे मिड ऑफला आणि झेल सुटलाय. पहिल्याच बॉलवर एक चांगली संधी होती इकडे फलंदाजाला बाद करण्याची, परंतु नामी संधी मात्र गमावले. मनीष कुटले पहिलाच बॉलवर सापडला असता. मनीष कुटले आणि प्रतीक उदार अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. जीवनदान देण्यात आले पहिल्याच बॉलवर. शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर पूल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल सुटल्यानंतर जखमेवर मीठ सोडणारा षटकार. पहिल्या बॉलवर दुहेरी दाबाने आता मात्र षटकार आलाय. टोटल 8 ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र समोर अगदी स्ट्रेट ड्राईव्ह काळ्या पडद्याच्या दिशेने चेंडू चाललाय. 4 धाबांकरता कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. सलामीवीर मनीष कुटलेच्या बॅटमधून 4 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रतीक यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवर. आडवा पॅटर्न ऑन साइडला ताणून मारलाय. मनीष कुटलेचा करारा जवाब. बॉलला पाठवलं सीमारेषा पार. षटकार. समिता ट्रॅव्हलचे प्रोप्रायटर शिवदाजी बडके यांच्या वतीनं नांदगाव टीमला शुभेच्छा आल्यात. 6 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल, परंतु सकाळचा मुरबी संघ जो होता तो नाहीये. 2 सामने जिंकून सिद्धी करवलेला पोहोचला होता. त्यामुळे प्लेयर्स आलेले नाही आहेत आणि त्याचमुळे कदाचित तिकडे ही जिंकलेले दिसतात. मुख्य खेळाडू आज दिसत नाही आहेत संघामध्ये. टीम डिवायडेशन झालंय. विभागणी केले संघांची. त्याचमुळे इकडे नांदगाव संघानं मात्र पहिल्यांदा मांडा नंतर चांभारली टीमला बाहेर काढलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता. काऊ कॉर्नरच्या वरतून ठोकलाय. मनीषचा पुन्हा एकदा झंझावात. लगातार दुसरा षटकार. पहिलं षटक आतापर्यंत महागडं होत असताना 5 चेंडू संपलेत आणि काय झंझावाती बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 24 याकडे. आपण 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. खूप चांगलं वर्क संपूर्ण टीम, कॅमेरामन्स, ऑपरेटर्स मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी. शॉर्ट बॉल आहे. अकुटप्याचा बॉल हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड. कोणी नाहीये मिडॉनला. एक धाव जरूर मिळेल. पहिल्या बॉलवर मनीष कुटलेचा झेल उडाला होता.
तो झेल जसा काही सुटला ना तिथून मात्र मॅचला एक वेगळी दिशा वेगळी कलाटणी मिळाली आणि त्यानंतर मात्र 3 षटकार 1 चौकार मारत संपूर्णपणे मनीष कुटलेनं हुकमत गाजवले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर 25. दुसरं आणि आता मात्र अंतिम षटक असेल. पहिल्या दिवसामधील विजेता संघ टीम उसरली आणि दुसऱ्या दिवसामधील सुपर 3 मध्ये दाखल झालेला कानोबा कोंडेबाळ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण मंचावर येऊन बसा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं विकी पाटील टीम मध्ये होता. संकेत पाटील मोठी मोठी नावं नाहीयेत. शॉर्ट बॉल अकुट टप्प्याचा बॉल नाही टाकू शकत सध्याच्या घडीला. वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. मनीष कुटलेच्या पॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. प्रमुख गोलंदाजांविना मात्र हा मुरबी संघ मैदानामध्ये उतरलाय. ओ फ्लाइट डिलिव्हरी इकडे चान्स होती. कॅच ड्रॉप. दुसऱ्यांदा जीवनदान यावेळेस मात्र मिळते. मनीष कुटले सारख्या सलामीवीराला 2-2 झेल सर्कल मध्ये सोडलेत आणि त्याचा फटका मात्र बसेल. ओ लॉफ्ट केलं बॉल हवेत आहे. संधी पुन्हा एकदा आहे. फिल्डर तोच आहे. पुन्हा झेल टाकलाय. किरणजी केनी चिंचपाडा याला विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचंय. नांदगाव संघ कॅचिंग प्रॅक्टिस देतोय मुरबीला परंतु कॅचेस आम्ही पकडणार नाहीये हे मात्र ठरवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 या आकड्यावर 33 रन्स. प्रत्येक आलेला झेल सोडला जातोय. अजून काय करणार गोलंदाज. एक तर टीम पूर्ण नाही आणि त्यामध्ये असं क्षेत्ररक्षण. ओ यावेळेस फिरून खेचलाय. बॅकफुटला आला जागा बनवला आणि तदनंतर मात्र कमाल स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मनीषचा षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 39 धावा 39 रन्स ऑन अ बोर्ड नाव. पंजी ठाकूर सोडून दिला हा चेंडू. निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये एक सामना बंटी ठाकूरनं जिंकून दिला होता फलंदाजी करतात असताना. आता गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटनं ऑन साइडला भिरकावून दिलाय. उत्तुंग गगनचुंबी षटकार. पंचेचाळीस धावा धावफलकावर. त्यातल्या 44 मनीषच्या. जीवनदान महागडच ठरले. चांगलंच मी तर म्हणेन. पहिल्याच बॉलवर सोडलेला झेल. 3 झेल सोडलेत खरं तर मुरबीकरांनी आज आणि एकटाच खेळलाय. 46चं टार्गेट आहे.